सध्या राज्यभरामध्ये अशोक खरात हे प्रकरण जोरदार गाजतंय, चर्चेत आहे. मात्र हे प्रकरण चर्चेत आणणारा नीरज जाधव कोण? त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला हा भोंदू बाबा, स्वतःला कॅप्टन म्हणवणारा अशोक खरात आज सगळ्यांसमोर आलाय. त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि 24 मार्च पर्यंत त्याला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. SIT स्थापन करून त्याच्या या सगळ्या कृत्यांची सध्या चौकशी सुरू आहे. मात्र हे प्रकरण ज्याने समोर आणलं तो नीरज जाधव कोण? नाशिकमध्ये ओकास प्रॉपर्टीजमध्ये हा अशोक खरातचं ऑफिस होतं. या ठिकाणी तो अनेकांचे अडल्यानडल्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. स्वतःला अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणायचा, कॉस्मिक एनर्जीचा अभ्यास आहे सांगून लोकांचे प्रश्न सोडवायचा, अर्थात ज्योतिषाच्या अभ्यासावरती प्रश्न सोडवायचा. आणि त्याचं हे सगळं काम पाहणारा नीरज जाधव हा देखील नाशिकचाच. त्याचबरोबर हा भोंदू बाबा महिलांसोबत लैंगिक अत्याचार करायचा, अश्लील चाळे करायचा. हे एकदा नीरजने हेरल्यानंतर त्यांनी CCTV फुटेज मिळवलं. जवळपास 58 व्हिडिओ त्याच्या हाती लागले आणि त्याच्या मनामध्ये लालसा निर्माण झाली. कारण खरातकडे ही सगळी मोठी माया जमवली होती, त्याकडे बक्कळ पैसे होते. नीरजने तोच डाव साधला आणि त्याला हे व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र खरात हा पोचलेला माणूस होता. त्याने नीरज जाधवला कोणती भीक खाल्ली नाही. नीरज जाधवला त्याने कोणत्याही प्रकारचा थारा दिला नाही. नीरज जाधवने बी प्लॅन तयार करून व्हिडिओ मॉर्फ करून महिलांना पाठवले. महिलांनी देखील ते व्हिडिओ खरातला पाठवून आपल्याला ब्लॅकमेलिंग होत असल्याचं सांगितलं. मात्र खरातने त्या महिलांना पोलीस चौकीत जाऊन कंप्लेंट नोंदवा असं सगळं सांगितलं. आणि पोलीस ज्यावेळेस नाशिकमध्ये सरकारवाडा या ठिकाणी महिलेने आपल्याविषयी लैंगिक अत्याचार झाल्याचं जेव्हा कबूल केलं, त्यावेळेस खरातला बुधवारी पहाटे त्याच्यावरती गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतलं. त्याचबरोबर एकीकडे नीरज जाधव हा पोलिसांना शरण जाऊन त्यांनी सगळ्या घडलेल्या घटना देखील सांगितल्या आणि आपण ब्लॅकमेलिंग करायचं देखील त्यांनी उघड केलं. खरं तर खरात कोण आहे? कॅप्टन स्वतःला म्हणवणारा खरात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगावचा. साधारण 2009-10 मध्ये त्यांनी ईशान्य नावाचं शिवकालिका एक संस्थान स्थापन केलं. 21 एकरचा सगळा हा भूखंड ताब्यात घेतला. त्या ठिकाणी मंदिर उभारलं आणि त्या मंदिरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तो करत होता. लोकांचे प्रश्न सोडवत होता. तत्कालीन महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डीहून थेट या मिरगावमध्ये आले. त्यांनी हा सगळा ईशान्याचा मठ पाहिला आणि त्याबरोबर हा खरात प्रकाश झोतामध्ये आला. त्याच्याकडे अनेक IS लेवलचे अधिकारी, उच्चस्थ अधिकारी, मंत्री यांचा राबता सुरूच राहिला. त्याच्यामुळे खरातचं जे प्रस्थ आहे ते वाढत गेलं आणि महिलांवरील अत्याचार देखील हे वाढत गेले. तर ज्या महिलेने तक्रार नोंदवली त्या महिलेवर डिसेंबर 2022 ते डिसेंबर 2025 अशी 3 वर्ष सातत्याने तो अत्याचार करत होता. पण त्याच्या अत्याचाराची मूळच काय होती तो स्वतः सांगायचा. मी श्रीकृष्णाचा अवतार आहे, तू मागच्या जन्मामध्ये राधा होतीस. तिला कडवट खारट एक पेय प्यायला द्यायचा, पेढा द्यायचा, त्याच्यामध्ये गुंगीचं औषध असायचं आणि जेव्हा महिलेला गुंगील त्याच्यासोबत तो तिच्यासोबत अश्लील कृत्य करायचा. आणि हेच कृत्य CCTVच्या माध्यमातून त्याच्याच ऑफिस बॉयनी हेरलं आणि त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर अनेक मंत्र्यांनी त्याच्या भेटीगाठी आहेत, त्याचे फोटो समाज माध्यमांवरती सध्या व्हायरल होत आहेत. आणि याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर त्या देखील होत्या. त्यांना त्या पितृतुल्य गुरुमाऊली म्हणून संबोधित होत्या. त्यांचे देखील घरगुती संबंध होते. मात्र ह्या सगळ्या संबंधाची टीकेची झोड उठली. कारण जो आरोप आहे त्याचे पाय धुताना सगळा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांनी देखील सांगितलं की वैयक्तिक आयुष्यात ते काय करतात त्याचा माझा संबंध नाही. आमचे 17-18 पासून संबंध होते आणि शिवकालिका या संस्थानावरती त्या देखील त्या सदस्य मंडळामध्ये कार्यरत होत्या. हे सगळं होत असताना टीकेची झोड उठली आणि मुख्यमंत्र्यांकडून त्यांना राजीनामा जो आहे तो घ्यावा लागला. त्यांनी काल सुनेत्रा पवार त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्याकडे तो सुपूर्द केला. मात्र तो सुपूर्द केला तरी पक्षाचा महिला प्रदेशाध्यक्षाचा अद्याप त्यांनी राजीनामा दिलेला नाहीये. मात्र महिला आयोगाचा राजीनामा दिलेला आहे. हे सर्व खरात प्रकरण. त्या प्रकरणामध्ये एकीकडे SIT स्थापन झालेली आहे. SIT देखील कसून चौकशी करते. उद्याच्याला पोलीस कोठडी झाल्यानंतर आणखीन काही तपास पुढे येईल. आता जवळपास 58 व्हिडिओ असं बोललं जात आहे. मात्र ते व्हिडिओ 100 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. ज्यावेळेस खरातला त्याच्यामध्ये ताब्यात घेतलं त्यावेळेस त्याचे 8 लाख रुपये, 8 काडतूस, एक पिस्टल आणि कोट्यावधी इंच्या जमिनी असलेली ही सर्व कागदपत्र ती देखील ताब्यात घेतली. 2 लॅपटॉप असतील, हार्ड डिस्क असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ताब्यात घेतल्या आणि खरातला अटक केली.
खरात ही माया जी जमवली त्याची किंमत आज जवळपास 200 कोटी रुपये आहे. आणि खरात याच सगळ्या भोंदूगिरीमध्ये आज असंख्य लोकांना, उच्चवर्णीय लोकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी असले काही उपाय करायला लावायचा. ज्यावेळेस खरात हा प्रकाश झोतात आला त्यावेळेस मुख्यमंत्री सगळे होते, मात्र मुख्यमंत्र्यांना मिळणारे दीपक केसरकर आणि त्यांचे निकटवर्तीय दीपक लोंढे. त्याच दीपक लोंढे ज्यांनी ही सगळी माया जमवली, कोट्यावधींच्या जमिनीचे व्यवहार केले, हा दीपक लोंढे ह्या सगळ्या जमिनींच्या व्यवहारामध्ये मध्यस्थी होता. यासाठी देखील त्याची चौकशी केली आहे. त्याच्यामुळे आता हे धागेदोरे माजी मंत्री शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि तिथून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत जात आहेत का, हे देखील सगळं पाहावं लागणार आहे.